अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा उद्या 30 डिसेंबर 2024 वार सोमवार। उद्या सोमवारच्या दिवशी आलेली आहे या 2024 मधील शेवटची सोमवती अमावस्या। जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो। अमावस्येचा प्रारंभ कालावधी संपला की त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। बघा, उद्याचा जो दिवस आहे म्हणजे उद्या असणारी जी अमावस्या आहे ती 2024 मधील शेवटची अमावस्या आहे। सोमवती अमावस्या ही उपाय करण्यासाठी, उतारे करण्यासाठी, घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सोमवती अमावस्या ही सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते। आता उद्याच्या दिवशी आपल्याला असंख्य सेवा, उपाय, उतारे हे सगळंच करायचं आहे, पण त्या सगळ्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक सेवा करायची आहे। उद्या जरी तुम्हाला खूप काही जमलं नाही किंवा ठरवून जास्त काही करता आलं नाही तरी लक्षात ठेवा, उद्या सोमवती अमावस्येला फक्त हा एक उपाय तुम्हाला न चुकता करायचा आहे। उद्या अमावस्या तिथीला सकाळीच या एका झाडाचं फूल तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। या झाडाचं फूल जर उद्या अमावस्या तिथीला तुम्ही आपल्या घरात आणलं आणि हे फूल जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर त्या फुलासोबत तुमच्या घरात लक्ष्मीचा वास येईल। त्या फुलासोबत तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर फेकली जाईल। त्या एका फुलासोबत तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी माता मात्र स्थिर होईल। बघा, अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे, कारण अमावस्या तिथीलाच माता लक्ष्मीचा हा प्रारंभ कालावधी सुरू झाला होता। अमावस्या तिथी ही संपूर्णपणे माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे। बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की अमावस्या म्हणजे खूप वाईट, अमावस्या म्हणजे खूप चुकीची, किंवा अमावस्येला काही शुभ करू नये, अमावस्येला काही चांगलं करू नये। तर लक्षात ठेवा, असं काहीच नाही, कारण जे दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन येतं तर ते आपण अमावस्या तिथीलाच करतो, कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे। आता उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे। जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे, पंचगव्य घालायचं आहे, थोडं गंगाजल, गोमूत्र घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे। या पाण्याने जर प्रत्येक अमावस्येला तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला अभ्यंग स्नानाचं पुण्य लाभतं, पवित्र स्नानाचं जे पुण्य आहे हे तुम्हाला लाभतं। यानंतर आपल्याला आपल्या घरातील सगळी घाण घराच्या बाहेर काढायची आहे। घरात जळमट झालेली असेल, कारण अमावस्या तिथी ही घर स्वच्छ करण्यासाठी किंवा घरातील केर कचरा घराच्या बाहेर काढण्यासाठी ही चांगली तिथी मानली जाते। जसं आपण गुरुवारच्या दिवशी घर स्वच्छ करत नाही, म्हणजे ज्या दिवशी आपण घरात पूजा अर्चा करतो, व्रत करतो, त्या दिवशी आपण घरातील घाण घराच्या बाहेर काढत नाही, तर अमावस्या तिथी ही अशी तिथी आहे की या तिथीला आपण आपलं घर जेवढं स्वच्छ करू, जेवढं नीटनेटके करू, घरातील जेवढी घाण घराच्या बाहेर काढू तितकी आपल्याकडे लक्ष्मी खेचली जाते किंवा तितकी आपल्याकडे लक्ष्मी प्रसन्न होते। म्हणून घरातील सर्व घाण, जे काही जळमटे वगैरे असेल ते घराच्या बाहेर काढायचे आहेत। त्यासोबत आपल्याला आपण जी लादी फरशी पुसणार आहोत त्यामध्ये थोडं गोमूत्र घालायचं आहे, थोडं मीठ घालायचं आहे, हळद घालायचं आहे आणि हे सर्व पाणी मिक्स करून तुम्हाला त्याच पाण्याने उद्याच्या दिवशी फरशी पुसायची आहे। तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा छान दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं फूल लागणार आहे ते आहे पांढरी रुई, जिला आपण सफेद रंगाची रुई म्हणतो। बघा, पांढरी रुई ज्यावरती भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो। पांढरी रुई ही शनिवारी हनुमानांना अर्पण केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होते। माता लक्ष्मीच्या सेवेत पांढरी रुई अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते। चतुर्थीच्या दिवशी पांढरी रुई गणपती बाप्पांच्या समोर ठेवल्याने कितीही मोठं संकट आलं असेल तर ते टळून जाते। म्हणजे पांढरी रुई ही दैवी शक्तीमध्ये सर्वात प्रभावी, शक्तिशाली मानली जाते। हीच पांढरी रुई आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे।
पांढऱ्या रुईचं एक सफेद फूल, समजा फूल नाहीच भेटलं, तुम्ही अगदी पान जरी आणलं, फांदीचा तुकडा जरी आणला, मुळाचा तुकडा जरी आणला तरीही चालेल. कारण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना या पांढऱ्या रुईवरती असणारी दैवी शक्ती ही जागृत होते आणि यामध्ये असणारे जे दैवी तत्व आहे हे दैवी तत्व तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देते. आता फुलपान जे तुम्ही घरात आणलेलं आहे तर तुम्ही जेव्हा ते घरी आणाल तेव्हा ते एका लाल फडक्यात किंवा एखाद्या पांढऱ्या रंगाच्या कापडात बांधायचं आहे आणि कापडात बांधूनच तुम्हाला ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. आपल्या घरामध्ये हे आणल्यानंतर सगळ्यात पहिले देवघराच्या समोर दिवा वगैरे लावून घ्यायचा. त्याच्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये हे फूल किंवा जे पान असेल ते व्यवस्थित ठेवायचं. त्यावरती थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं, थोडं दूध अर्पण करायचं, पुन्हा थोडं पाणी अर्पण करायचं. हे फूल पान खोड मूळ जे तुम्ही आणलेलं आहे पांढऱ्या रुईचं ते स्वच्छ धुवून घ्यायचं. ठीक आहे. यानंतर आपल्याला लाल रंगाचा एक कापड घ्यायचा आहे. लाल रंगाचा एक छोटं कापड घ्यायचं, ज्यात तुम्ही हे आणाल तेच कापड घेतलं तरीही चालेल. आता हे कापड जे आहे हे तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीच्या समोर, माता लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा जे काही असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हे लाल कापड ठेवायचं आहे आणि त्या लाल कापडावरती तुम्हाला हे पांढऱ्या रुईचं जे फूल आहे किंवा पान जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे माता लक्ष्मीला ही रुई तुम्हाला अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल, पैशांची, कर्जाची, विवाहाची, नोकरीची, जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा माता लक्ष्मीला व्यक्त करायची आहे, म्हणजे सांगायची आहे. यासोबत आपल्याला घ्यायच्या आहेत अक्षदा, ज्याला आपण तांदूळ असं म्हणतो. मोजून तुम्हाला 21 अख्ख्या अक्षदा, 21 अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे. सगळ्यात पहिल्या तांदळाचा दाणा या 3 बोटांमध्ये घ्यायचा. लक्ष्मीचं स्मरण करायचं. आता मी जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा. ओम ह्रीम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. याच्याऐवजी तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकतात, विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात, गायत्री मंत्र म्हणू शकतात, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतात. जो कुठला तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा असेल तो म्हणायचा आणि ही अक्षदा त्या फुलासोबत किंवा त्या पानासोबत त्या कापडावर ठेवून द्यायची. पुन्हा दुसरी अक्षदा सेम याच पद्धतीने अशा घेतलेल्या 21च्या 21 ही अक्षदा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या फुलाच्या समोर किंवा फुलावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत. हे करून झालं की त्याच्यानंतर दिवसभर संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत ही पांढरी रुई आणि त्या अक्षदा तुम्हाला त्या कापडावरती तशाच देवघराच्या समोर ठेवायच्या आहेत. संध्याकाळी 6:30ची वेळ झाली, 6-6:30ची वेळ की त्या वेळामध्ये हे कापड उचलायचं. त्यामध्ये घातलेलं जे फूल आणि पान जे आहे तर ते कापडामध्ये बांधायचं आणि ही तयार केलेली जी पोटली आहे, जर आजूबाजूला कुठेही लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे घेऊन जायचं. लक्ष्मीचं मंदिर नसेल, वाहतं पाणी असेल, एखादी नदी, सरोवर जे काही असेल तर तिथे घेऊन जायचं. एखादा छोटा ओढा असेल तिथे गेलात तरीही चालेल. तिथे जाऊन बघा, आता महालक्ष्मीचं जर मंदिर असेल म्हणजे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर ही जी पोटली आहे फुलाची ही माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायची आहे, तिला अर्पण करायची आणि घरी निघून यायचं. नाही तर वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये ही पोटली सोडून द्यायची आणि घरी निघून यायचं. हा उपाय केल्यानंतर जसा तुम्ही हा उपाय कराल तसं त्या पोटलीसोबत तुमच्या घरातील संकट, क्लेश, कलह, दुःख, दारिद्र्य, गरिबी सगळं काही निघून जाईल, नष्ट होऊन जाईल. देवीच्या चरणांना अर्पण केल्याने देवीच्या समोर तुमचं सगळं संकट नष्ट होतील आणि वाहत्या पाण्यात जर तुम्ही सोडलं तर वाहत्या पाण्यासोबत ते सगळं काही नष्ट होऊन जाईल, दूर होऊन जाईल. हा उपाय तुमच्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा वाईट संपेल तेव्हा चांगलं व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा घर बाधित असतं, घरात खूप बाधा असतात, इडापिडा, खूप वाईट शक्तींचा वावर असतो आणि अशा वेळी जेव्हा आपण सेवा उपाय करतो तेव्हा त्या लाभ देत नाही, तेव्हा ह्या सेवा आपल्याला अनुभव देत नाहीत. म्हणून कधीही घरात सकारात्मकता किंवा लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सेवा करण्या अगोदर आपल्याला अशा काही सेवा करायच्या असतात की सगळ्यात अगोदर घराचं शुद्धीकरण झालं पाहिजे, घरातून नकारात्मकता बाहेर पडली पाहिजे. कारण जेव्हा नकारात्मकता बाहेर पडते तेव्हाच घरात सकारात्मकता येते. जेव्हा तुम्ही या फुलामध्ये, पानामध्ये जे तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये तुमची इच्छा व्यक्त कराल, दिवसभर अभिमंत्रित करून जेव्हा हे फूल किंवा पान लक्ष्मीला अर्पण कराल तेव्हा तुमची कितीही कठीण असणारी इच्छा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच ती कितीही कठीण असणारी इच्छा आवर्जून पूर्ण होईल. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.